श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर बघा सकाळीच मी हा ब्लाऊज एक होता रेड कलरचा ब्लाऊज आहे. हा सिंपलच आहे. हा मी शिवून घेतलेला आहे आणि काल मी थोडीफार शॉपिंग केलेली आहे ते मी तुम्हाला दाखवते. काल संध्याकाळी ते कामावरून आल्यावर गेलो होतो. काही अस्तर आणि लेस आणलेले आहेत त्या दाखवते. जवळपास 1200 रुपयाची शॉपिंग झालेली आहे कालची माझी. गाठच सोडून घ्यायला लागेल, म्हणजे जसं मला थोडं थोडं लागते ना एक एक अस्तर तसं मग मी काढून घेते. गाठ सुटायला गेली. तर आता म्हणजे हे जे ब्लाऊज आहेत ना पूर्ण हे मला 14 तारखेपर्यंत, म्हणजे ह्यातले काही जे ब्लाऊज आहेत अर्जंट ते 14 तारखेला संक्रांत आहे, तर त्याआधीच म्हणजे 13 तारखेपर्यंत मला हे पूर्ण करायचे आहे. तर त्यासाठी बघा संक्रांतीसाठी हे मी 6 मीटर म्हणजे 6 काळे ब्लाऊज आहेत शिवायचे. त्यासाठी एकदम मी हे 6 मीटर अस्तर घेऊन आलेले आहे काळ्या कलरचं. थोडंसं गोळा झालेला इस्त्री करावी लागेल. त्यानंतर हे पूर्ण मी 1 मीटरचे आणले आहेत. वेळ नसल्यामुळे 80 मीटर काही लागतात, पण वेळ नसल्यामुळे मी पूर्ण 1 मीटरच सांगितलं त्यांना आणायला. बघा हे 1 मीटर जे आहेत ते जवळपास 30 अस्तर आहेत. असे वेगवेगळे कलर आहेत. किती छान वाटतं कलरफुल. संक्रांतीसाठीची ही शॉपिंग केलेली आहे. बघा हे ह्या कलरचे जे आहे ते 3-4 मीटर आहे, म्हणजे हे 4 आणि हे 5 मीटर ह्या कलरचं जे आहे ते अस्तर आणलेला आहे. हा कलर सध्या खूप ट्रेंडला आहे. हा आणि संक्रांतीमुळे काळा एक कलर, लाल एक कलर एकदम तागे आणायचे असतील तर तुम्ही त्या म्हणजे ह्या 2-3 ब्लाऊजचे कलरचे घेऊन येऊ शकता. तर हे बघा त्यातलं हे जे आहे ते हे 3 मीटर चॉकलेटी कलरचं आहे ना, हे मी मला 1 पीस एक साडीपासून शिवायला आलेला आहे. त्या 1 पीससाठी मी आणलेला आहे. हे नेट आणलेलं आहे. नेट जे आहे ते बाहीला लावायचं आहे एका ब्लाऊजला. पार्टीवेअर साडी आहे, त्याला नेट लावून डिझाईन करायची आहे. म्हणजे फुगाबाई असते ना आपली नेटची, ते करायची आहे. तर हा एक नॉटचा बंडल आणला. हा माझा संपला होता, त्याचे एकच आणलेला आहे. म्हणजे ज्या कापडांपासून आपल्या नॉट तयार होत नाही ना, मग त्यावेळेस पटकन हे लावायला बरं पडतं आणि ह्याची गाठही सुटत नाही. मस्त म्हणजे जास्त अशी लूज गाठ बसत नाही, फिट्ट गाठ बसते ह्या नॉटची. म्हणून कधी पण मी असाच नॉट घेऊन येते. जास्त बारीक असल्यावर मग त्याची गाठ व्यवस्थित बसत नाही. आणि हे दोऱ्याचे रीळ आहेत हे काय मी आता काढत नाही, तर परत माझा तेवढाच वेळ वाया जायचा. जे असे भरपूर कलर आहेत ना त्याचे 2-2, 3-3 रीळ आणलेले आहेत. बाकीचे रीळ माझ्याकडे आहेत. तर ही अशी शॉपिंग होते. जवळपास 1200 रुपयाची शॉपिंग झाली ही. तुम्ही अशी एकदमच शॉपिंग करता का? एकदमच अस्तर आणता का? तुमच्याकडे तागे आहेत? नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तसं तर तागे परवडतात, पण हे या 1 मीटर जे अस्तर आहे हे मला 28 ते 30 रुपयांना पडते. 28 पासून पुढेच पडतं. क्वालिटी बघू शकताय तुम्ही याची किती जाड आहे. जाड म्हणजे चांगली आहे, प्युअर कॉटन आहे हे बघा. अशा पद्धतीचे अस्तर वापरले तर आपल्याला ते धुवायचीही गरज लागत नाही किंवा इस्त्री करायचीही लागत नाही, जेणेकरून ब्लाऊज धुतला तरी ते अस्तर म्हणजे जे आहे ते आकसत नाही. फक्त हे जे आहे ते आधीच गोळा झालेला आहे, म्हणून हे काळे कलरचं अस्तर मला करावं लागेल. यातले जवळपास 14 पर्यंत भरपूर ब्लाऊज जातील. जसे होतील तसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतेच. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.